हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाओ. 3 एप्रिलला हनुमान जयंती आहे. या दिवशी हनुमानजींचा जन्म झाला होता, म्हणून या दिवसाला खूप पवित्र मानलं गेलं आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी आपण हनुमानजींसाठी जर उपवास केला अशा पद्धतीने, तर आपल्या आयुष्यात अनेक बदल होऊ शकतात. आणि यासोबत काही नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे. बरेच जण काय करतात, त्या दिवशी नियम पाळत नाही. मग तुम्ही जर हनुमानजीची सेवा करणार, म्हणजे प्रत्येकजण काय करतात, दर मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात जातो आपण आणि हनुमान चालीसाचं पठण करतो. आपण खूप सेवा करतो. बऱ्याच जणांना अनुभव येत नाही. काय येत नाही हनुमानजींची एवढी सेवा करून? कारण आपण हनुमान जयंती असते त्या दिवशी नियमांचं पालन करतच नाही, म्हणून आपल्याला अनुभव येत नाही, म्हणून आपल्याला त्याचं फळ मिळत नाही, पूर्ण फळ मिळत नाही. तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला या चुका अजिबात करायच्या नाही. हे नियम तुम्हाला पाळावेच लागणार आहे. आणि उपवास नक्की करा. तुम्ही करून बघा. तुम्ही हा उपवास केला आणि हे नियम जर पाळले, तुम्ही या चुका टाळल्या, तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप छान बदल दिसणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला हा उपवास करावा लागेल आणि हे नियम पाळावे लागतील. नियम कोणते पाळायचे, उपवास कशा पद्धतीने करायचे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कुणी स्किप करू नका. पुरुषांनी आणि महिलांनी सर्वांनी नक्की बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हनुमानजी आपल्याला माहिती आहे, आपले दुःख संकट दूर करतात. हनुमानजींची सेवा केली तर आपले शत्रूसुद्धा मित्र होतात. सेवा काय करायचे याबद्दल लवकरच माहिती येणार आहे. परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे उपवास. उपवास करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आता बऱ्याच जणांना उपवास झेपत नाही, परंतु मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्ही हा उपवास नक्की करा. मी स्वतः दरवर्षी हा उपवास करते. एकच दिवस आपल्याला उपवास करायचा आहे. उपवास करायच्या 2 पद्धती आहेत, त्या मी तुम्हाला सांगेन. त्यातली जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल, म्हणजे तुम्हाला जसा झेपत असेल तसा उपवास तुम्ही करू शकता. उपवास केल्याने काय होतं, मन आणि आपलं शरीर शुद्ध होतं. 2 एप्रिलला हनुमान जयंती आहे, परंतु आपल्याला उपवास हा 1 एप्रिलला करायचा आहे. कारण 1 तारखेला पौर्णिमा 7:06 लागते आहे, तर 2 तारखेला ती सायंकाळी 7:41 आहे. तर पौर्णिमा 1 तारखेला लागते आहे, म्हणून आपल्याला 1 एप्रिलला हनुमानजींचा उपवास करायचा आहे. या दिवशी थोडं लवकर उठा आणि लाल किंवा केशरी रंगाचे कपडे घाला या दिवशी. आणि देवघर स्वच्छ हवं, संपूर्ण देवघर स्वच्छ करायचं आहे. आपलं मन आणि शरीरसुद्धा शुद्ध ठेवायचं आहे या दिवशी. आता उपवासाच्या 2 पद्धती आहे. पहिली पद्धत म्हणजे फलाहार घेऊ शकता. दूध, फळं, केळी वगैरे तुम्ही खाऊ शकता संपूर्ण दिवसभर. आता तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही एक वेळ फराळ करू शकता, म्हणजे एक वेळ तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता किंवा काही थालीपीठ वगैरे उपवासाचे तुम्ही खाऊ शकतात. आणि सायंकाळी तुम्हाला जेवण करायचं आहे किंवा दुपारी फलाहार घ्या आणि सायंकाळी एक वेळ जेवण करायचं. परंतु या दिवशी तुम्ही कांदा लसूणचा वापर करायचा नाही स्वयंपाकात, म्हणजे दोघही वेळ स्वयंपाकात कांदा लसूणचा वापर करायचा नाही. उपवास केला नाही केला तरीसुद्धा कांदा लसूण या दिवशी वर्ज्य करायचा आहे, अजिबात खायचं नाही. हा नियम तुम्हाला एक पाळायचा आहे. या दिवशी हनुमानजींच्या मंदिरात जायचं, शेंदूर घ्यायचा, थोडंसं चमेलीचं तेल घ्यायचं, ते मिक्स करायचं आणि तो टिळा तुम्हाला हनुमानच्या मंदिरात जाऊन हनुमानजींना लावायचा आहे. महिला असतील तर तुम्ही फक्त हनुमानजींच्या चरणाशी ठेवलं तरीसुद्धा चालेल. आणि तिथे बसून तुम्हाला 7 वेळा हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मंदिरात करायचं. मंदिरात या दिवशी आवर्जून जा आणि उपवास नक्की करा. तुम्हाला जसा शक्य होईल तसा उपवास करा. आणि नियमांचं पालन म्हणजे कांदा लसूण या दिवशी वर्ज्य करायचं आणि या दिवशी खोटं बोलायचं नाही, कोणाची निंदा नालिस्ती करायची नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपवास करा किंवा नका करू, परंतु मांसाहार करू नका, मद्यपान करू नका, कोणाची निंदा नालस्ती करू नका, मोठ्यांचा अपमान करू नका. आणि या दिवशी सकाळी तुमच्या घरात जे कोणी मोठे असतील त्यांना नमस्कार करा, त्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांचा आशीर्वाद जर तुम्ही घेतला तर हनुमानजींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि हनुमानजींच्या मंदिरात गेल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला करायची आणि ती नेहमी करायची, याच दिवशी नाही करायची. त्यांच्यासमोर उभं राहिल्यानंतर तुम्हाला जय श्रीराम 11 वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर त्यांचं दर्शन घ्यायचं आणि हनुमानांचा मंत्र म्हणायचा. ओम हम हनुमते नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आणि या दिवशी हनुमानजींच्या काही प्रभावशाली सेवा आहेत, त्यातली तुम्ही एक जरी सेवा केली तरीसुद्धा तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल दिसणार आहेत. याबद्दल लवकरच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे. परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे
उपवासाचा, तर या दिवशी तुम्ही उपवास नक्की करा आणि करून बघा. दरवर्षी असा उपवास करायचा आणि हे नियम पाळलेच जायला पाहिजे. आणि जर महिलांचे पिरियड्स आले तरी सुद्धा तुम्ही उपवास करू शकता. उपवास करायला काहीच हरकत नाही. मनातल्या मनात हनुमानजींचा जप करा आणि उपवास करा. आणि जर तुम्ही हनुमानजींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये ओम हम हनुमते नमा नक्की लिहा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.